प्रभूच्या वचनाकडे प्रयत्न आपण यावेळेला जाणार आहोत. आजच्या मननासाठी प्रयत्न शास्त्रभाग आपल्या सगळ्यांना तोंडपाठ आहे, तरी त्यातील फक्त एकच वचन प्रयत्न मी आपल्यासाठी वाचणार आहे. तो शास्त्रभाग तोंडपाठ आहे म्हटल्यावर कदाचित काही जणांना कल्पना आली असेल की तो शास्त्रभाग काय आहे, आणि निश्चितच तो शास्त्रभाग आहे प्रभूची प्रार्थना. परंतु माझा शीर्षक जो आहे तो प्रभूची प्रार्थना म्हणून मी घेतलेला नाही आहे, परंतु प्रयत्न आज माझ्या वचनाचं शीर्षक आहे तुझे राज्य येवो. आणि प्रभूच्या प्रार्थनेमध्ये प्रयत्न आपण हे तुझे राज्य येवो हे बऱ्याच वेळेला आपण बोललेलो आहोत. आणि मत्तई याचा 6वा अध्याय आणि 10वं वचन जे आहे ते प्रयत्न मी तुमच्यासाठी वाचत आहे. मत्तई 6 आणि 10 वचन जे आहे, तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तुझे राज्य येवो, आणि मग म्हटलं जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रभूने शिकवलेली ही प्रार्थना म्हणून प्रयत्न आपल्याला माहीत आहे. आणि प्रभूने शिकवलेली म्हणत असताना तो पॅटर्न त्यांनी दिलेला आहे खरं तर, आणि त्या पॅटर्नप्रमाणे प्रयत्न आपल्याला प्रार्थना करायची आहे. तो एक प्रकारचा सांगाडा त्याने दिलेला आहे. तीच प्रार्थना आपल्याला करायची असं नाही, परंतु त्यातला हा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुझे राज्य येवो. तुझे राज्य येवो म्हणत असताना प्रभूला आपण म्हणत आहोत की होय प्रभू, तुझं राज्य येवो आणि जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर देखील हो. प्रश्न हा येतो प्रियानो की खरंच ही प्रार्थना देवबापाने आत्तापर्यंत ऐकली आहे का? आणि त्याचं उत्तर जर म्हटलं प्रियानो, तर अजूनही ती प्रार्थनेचं उत्तर आपल्याला मिळालेलं नाही, किंवा ती प्रार्थना अजूनही पूर्णतास आलेली नाही, किंवा ती विनंती देवबापाने अजून पूर्ण केलेली नाही आहे. आपण दरवेळेला म्हणतो, कदाचित ही प्रार्थना म्हणत असताना काही लोक एकदम सुपरफास्टमध्ये बोलत असतात. कधी एकदा ती संपते असं होतं का काय माहीत नाही, पण कधीकधी ती प्रार्थना इतकी फास्ट बोलली जाते की त्यातले अर्थसुद्धा आपण समजलो का नाही, किंवा किती प्रार्थनेपूर्वक आपण ते बोललो याकडे प्रयत्न दुर्लक्ष झालेलं आहे असं दिसतं. आणि म्हणून गेले 2021 वर्षापासून ख्रिस्ती समाजामध्ये कदाचित, मला माहीत नाही ही कधीपासून सुरू झालेली आहे, की कुठलीही भक्ती झाली, रात्री प्रार्थना झाली, किंवा कुठल्याही वचनाला सांगितल्यानंतर प्रभूची प्रार्थना म्हटली जाते. हे कधीपासून सुरू झालं माहीत नाही, पण असं विश्वास ठेवू की कदाचित 2021 सालापासून ही प्रार्थना आपण म्हणत आहोत. आपण नक्कीच देवाच्या राज्यासाठी प्रार्थना करत आहोत, त्याचं राज्य वाढवावं. जर आपण म्हणत आहोत तुझे राज्य येवो, तर नुसतं ते बोलण्यामध्ये नाही आहे, परंतु कृतीमध्ये सुद्धा ते असणं प्रियानो गरजेचं आहे. त्याच्या राज्याच्या वाढीसाठी आपण प्रयत्न देखील करणं गरजेचं आहे, कारण त्याने त्याचं राज्य वाढवण्यासाठी अगदी उत्पत्तीच्या पुस्तकापासून प्रियानो त्याने सुरुवात केलेली आहे. आणि त्याचं राज्य वाढवण्यासाठीच, किंवा त्याचं राज्य परत यावं की जे मनुष्याने पापामुळे गमावून बसलेलं आहे, भूतलावरून निघून गेलेलं आहे त्याचं राज्य, तर हे राज्य परत एकदा यावं यासाठी प्रयत्न आपण देखील प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. उलट आपल्याला काही वेळेला असं दिसून येतं की त्याचं राज्य
येण्याऐवजी या भूतलावरती प्रियांनो देवाच्या राज्याच्या ऐवजी सैतानाचं राज्य जास्त दिसून येत आहे. जगामध्ये प्रियांनो लढाया आहेत, विद्रोह आहे, बंड केलेला आहे आणि जे देवाच्या इच्छेविरुद्ध अशा गोष्टी मात्र या भूतलावरती दिसत आहेत. म्हणून कधी कधी असं वाटतं की तुझे राज्य येऊ ही प्रार्थना ऐकली का? अजून नाही ऐकली प्रियांनो, अजूनही त्याची पूर्तता झाली नाही. परंतु निश्चितच आज जे वातावरण आपल्याला दिसत आहे की जिथं महामारी आहे, वेगवेगळी संकट आहेत. आता प्रियांनो पावसासाठी आपण प्रार्थना करत आहोत, तर देव पाऊस देत आहे. पण काही ठिकाणी आपल्याला असं दिसत आहे की पाऊस इतका भयंकर होत आहे की प्रियांनो तिथं पुरासारखी परिस्थिती निर्माण होते. काही ठिकाणी प्रियांनो दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते. आता हे काही देव करतो असं नाही, परंतु मनुष्याने जे काही पेरलेलं आहे की माणसाने जी काही कृती केलेली आहे त्याचंच प्रियांनो त्याला ते भोगावं लागत आहे. आणि म्हणून या गोष्टी खरं तर आपल्याला अशा दाखवत आहेत की पवित्र शास्त्रानुसार ही चिन्ह तुम्ही जर बघितली तर येशू ख्रिस्ताने सांगितलं आहे की माझं दुसरं आगमन लवकरच होणार आहे, हे तुम्ही समजून घ्या या चिन्हांना बघून. आणि आज कोविडसारखी महामारी प्रियांनो जी सर्वत्र आपल्याला दिसत आहे, निश्चितच प्रियांनो त्याचं हे कार्य जे आहे ते आपल्याला दिसत आहे की त्याचं राज्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे या भूतलावरती लवकरच येणार आहे. बऱ्याच वेळेला आपण ह्या जगाकडे बघतो आणि प्रियांनो म्हणतो की यातून कधी सुटका होईल. आता सर्वत्र लॉकडाऊनसारखी परिस्थिती आहे. कोविडमुळे प्रियांनो भीतीदायक वातावरण आहे. कोविडमुळे प्रियांनो आपण कामावरती सर्वजण जाऊ शकत नाही, व्यवसाय नीट करू शकत नाही. घरामध्ये काही जण बसून आहेत, प्रियजनांना भेटता येत नाही, कार्यक्रम घेता येत नाही, मंदिरामध्ये येता येत नाही. ही जी परिस्थिती आता मागील एक वर्ष दीड वर्षापासून आपल्याकडे आहे आणि ती कधीपर्यंत राहील हे पण कुणाला माहीत नाही. पण असं काहीतरी वाटत असतं सगळ्यांना की कधी हे संपेल एकदाच. या कोविडमधून आपण कधी बाहेर येऊ, परत एकदा पूर्वी आपलं जीवन होतं 2019च्या आधी जे काही आपलं जीवन होतं तसं आपल्याला कधी अनुभवायला मिळेल. सुटका कशी काय होईल? यामधून सुटका झाली तरी प्रियांनो दुसऱ्या काही गोष्टींमध्ये आपण खात्रीने अडकणार आहोत. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या ह्या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये त्याने त्या सांगून ठेवलेल्या आहेत की ह्या कसं होणार आहे. शेवटच्या काळामध्ये ही चिन्ह तुम्हाला दिसणार आहे. आणि म्हणून जर पवित्र शास्त्र ते सांगत आहे तर यामधून सुटका आपली आहे का नाही आणि कशी आहे हे पवित्र शास्त्राकडेच प्रियांनो आपण वळून बघितलं पाहिजे. त्याच वेळेला आपल्याला समजेल की खरंच हे सर्व काही कशासाठी होत आहे आणि कुठे आपण सर्वजण चाललेलो आहोत किंवा देवाची योजना काय आहे त्यावेळेला समजून येईल. ज्यावेळेला आपण म्हणतो प्रियांनो ह्या सर्व गोष्टी घडत आहेत तर देवाच्या कॅलेंडरप्रमाणे, देवाच्या घड्याळाप्रमाणे त्या सर्व काही अगदी बरोबर चाललेले आहेत. तुम्हाला आणि मला प्रियांनो कदाचित वाटत असेल की नाही हे असं नको होतं व्हायला, परंतु त्याचं जे घड्याळ आहे किंवा त्याचं जे कॅलेंडर आहे त्या कॅलेंडरप्रमाणे प्रियांनो तो चाललेला आहे आणि त्या गोष्टी त्या घडवत आहेत. ते कोणी थांबू शकत नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन लवकर व्हावं यासाठी प्रियांनो हे चाललेलं आहे. आज तुम्हाला आणि मला आपल्या स्वतःच्या चैनीसाठी ह्या जीवनामध्ये अनंत काळचं जीवन जगावं अशासाठी कदाचित आपले धडपड चालू असते, किंवा प्रार्थनासुद्धा असतात आपल्या. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा भूतलावर येणार आहे आणि त्याच्या विश्वासणाऱ्यांना तो घेऊन जाणार आहे. त्यांना घेण्यासाठी तो परत येणार आहे. ही प्रियांनो बुद्धी किंवा ह्या प्रकारचा प्रियांनो आत्मा आपल्या अंतःकरणामध्ये आपण सदैव बाळगावा. मग जगातल्या उलथापालथ कशाही झाल्या तरी हरकत नाही, कारण आपलं लक्ष आता तिकडे लागलेलं आहे. आज ज्यावेळेला प्रियांनो आपण हा शीर्षक किंवा हे शीर्षक बघत आहोत की तुझे राज्य येव, या सदराखाली प्रियांनो मी तुम्हाला 8 वेगवेगळ्या टप्पे सांगणार आहे. पवित्र शास्त्रामधले त्याचं राज्य येण्यासाठी 8 वेगवेगळे टप्पे पवित्र शास्त्रामधून प्रियांनो पाहणार आहोत.
त्या सगळ्याच गोष्टी प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत. त्याचा उलगडा मी आज या ठिकाणी सगळा करू शकणार नाही, परंतु एक एक टप्प्यामध्ये काही वचनं आपण बघणार आहोत. त्या एका टप्प्यामध्ये असंख्य वचनं आहेत आणि येशू ख्रिस्तांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रियांनो ती सांगितलेली आहे. जुन्या करारामध्ये काही सांगितले आहेत, तर काही प्रियांनो शुभवर्तनामध्ये त्याच्या मुखातून त्यांनी सांगितलेली आहेत. ती क्रमवार त्यांनी सगळी काही दिलेली नाही आहेत, परंतु त्या सर्व गोष्टी वाचून पहिला टप्पा, दुसरा टप्पा, पहिली घटना, दुसरी घटना, तिसरी घटना, या घटना अशा 8 आपण आज बघणार आहोत. आणि त्या 8 घटनांमध्ये वेगवेगळे त्याची वचनं जी आहेत ती प्रियांनो आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. बऱ्याच वेळेला अजूनही काही ख्रिस्ती लोकांमध्ये संभ्रम असतो, कन्फ्युजन झालेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन हे कधी होणार, न्यायाचा दिवस कधी होणार, पुनरुत्थान कधी होणार, सैतानाला कधी नरकामध्ये टाकलं जाणार आहे, आणि ह्या जगामध्ये महासंकटाचा काळ किंवा संकटाचा काळ कधी राहणार आहे, कधी येणार आहे तो. ह्या सगळ्या गोष्टी प्रियांनो वेगवेगळ्या ह्या 8 घटनांमध्ये प्रियांनो आपण बघणार आहोत. आणि म्हणून जर पवित्र शास्त्र आपण व्यवस्थित वाचत आहात तर प्रियांनो त्याने त्याच्या भविष्यवाणी जुन्या करारामध्ये ज्या सांगितल्या आहेत त्याचं अगदी तंतोतंत पालन किंवा तंतोतंत प्रियांनो पूर्तता आपल्याला नवीन करारामध्ये दिसत आहे. जुन्या करारामध्ये भविष्यवाणी त्याची पूर्तता नवीन करारामध्ये, पण जुन्या करारामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्याची पूर्तता अजूनही झालेली नाही. ती येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये झालेल्या आहेत, पण येत्या काही वर्षांमध्ये ते होतील असं सांगण्यात आलेलं आहे. आणि ज्यावेळेला त्या वास्तवप्रियांनो आजच्या काळामध्ये अवतीभोवती किंवा इतिहासामध्ये झाकून बघितलं तर त्या अजूनही घडलेलं नाहीत असं स्पष्ट दिसून येतं. आणि मग आपल्याला समजतं की हो, येत्या दिवसांमध्ये त्या घडणार आहेत. म्हणजे पवित्र शास्त्रामधल्या जे काही भविष्यवाणी आहे त्या आत्तापर्यंत परमेश्वराने एकही खाली पडू दिलेली नाही, परंतु ती पूर्ण प्रियानं त्यांनी केलेली आहे. तर येत्या काही वर्षामध्ये, येत्या काही दिवसांमध्ये सुद्धा म्हणावं लागेल की त्याची पूर्तता होणारच आहे. हे खात्रीने आपण प्रियानं विश्वास ठेवला पाहिजे. पूर्ण होणार निश्चितच, कारण आत्तापर्यंत एकही फेल झालेली नाही. काही लोक माणसांच्या भविष्यवाणीकडे लक्ष देतात, भविष्य म्हणतात ते. त्या माणसाने असं भविष्य सांगितलं, या माणसाने असं भविष्य सांगितलं आहे. आणि त्यापैकी जास्तच काही ख्रिस्ती लोकसुद्धा विश्वास ठेवणारे म्हणजे नॉस्ट्रोडॅमस याची भविष्यवाणीचं पुस्तक किंवा त्याचे क्लिप्स सारखे ते बघत राहतात. परंतु त्यामध्ये सुद्धा लक्षात येईल तुम्हाला की तिथे ते सांगतात की अनेक भविष्यवाण्यांपैकी ही एक भविष्यवाणी होती आणि आत्तापर्यंत त्याने जे केलेले भविष्यवाणी आहेत त्यातली पूर्ण झालेली ही एक भविष्यवाणी. म्हणजे अपूर्ण राहिलेले सुद्धा काही भविष्यवाणी आहेत किंवा त्या झाल्याच नाहीत किंवा त्या खोट्या ठरलेल्या आहेत. माणसाचं भाकीत, माणसाने केलेलं भाकीत असं म्हणता येईल प्रियानो. परंतु परमेश्वराच्या वचनामध्ये, बायबलमध्ये जे काही लिहिलेलं आहे आजपर्यंत एकही प्रियानो अपूर्ण राहिलेलं आहे किंवा खोटं ठरलेलं आहे असं म्हणता येणार नाही. होय, काही भविष्यवाणी पुढे होणार आहेत, त्या प्रियानो आज आपण वेगवेगळ्या रीतीने पाहणार आहोत. आणि म्हणून खात्रीने विश्वास ठेवा की पवित्र शास्त्रासारखं दुसरं पुस्तक, दुसरं मार्गदर्शन जगात दुसरं कुठलंच मिळणार नाही. पुढं नक्की काय होणार आहे, कोरोनाचं काय होणार आहे आपल्याला माहीत नाही, पण पुढच्या दिवसांमध्ये काय होणार आहे, भविष्य काय आहे हे देवबापाने त्या कोरोनामधून देखील प्रियानो ते पुढं जाऊन आपल्याला दाखवणार आहे. सो पहिली जी प्रियानो घटना आहे आजच्या काळामध्ये आपण खास करून या वचनामधून बघणार आहोत. सर्वात पहिली घटना म्हणजे मंडळीचं रूपांतर. मंडळीचं रूपांतर म्हणजे काय? प्रभू येशू ख्रिस्त हा प्रियानो स्वर्गामधून खाली येणार आहे. तो ढगामध्येच राहणार आहे, त्याचे पाय जमिनीवर टेकणार नाही आहेत. आता हा क्रम लक्षात ठेवा. ज्यांच्याकडे पेन पेन्सिल आहे, वही आहे, लिहून घ्या प्रियानो, किंवा तुम्हाला यूट्यूबवरती सुद्धा नंतर कदाचित हे पाहायला मिळेल किंवा ऐकायला मिळेल. प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन ढगामध्ये होणार आहे आणि त्यावेळेला प्रियानो
जे मरण पावलेले लोक आहेत आधी ते उठवले जाणार आहेत. हे प्रियांनो आपण वारंवार त्याच्या शास्त्रातून प्रियांनो आपण पाहत आहोत. पौलाने देखील त्याबद्दल म्हटलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वी तलावर पाय टेकणार नाही आहे, परंतु तो ढगामध्ये असणार आहे आणि त्याचे विश्वासणारे जे लोक त्याच्यामध्ये विश्वास ठेवून मरण पावलेले आहेत. लक्षात घ्या, ही वाक्य फार महत्त्वाची आहेत, कारण ती वाक्य जर तुम्ही नीट ऐकली नाही तर गोंधळ होऊ शकतो. विश्वासणारे लोक जे प्रियांनो शेवटपर्यंत विश्वासू राहिले आणि प्रियांनो मागील काही दिवसांमध्ये मरण पावले, त्यांची जीवनयात्रा या भूतलावर संपवली, ज्यांना प्रियांनो आपण पुरलेलं आहे, ते लोक आधी उठले जाणार आहेत आणि प्रभूला प्रियांनो ते भेटणार आहेत. प्रभू जवळ ते जाणार आहेत ढगामध्ये. त्या घटनेच्या वेळेला बरेचसे लोकसुद्धा पाहणार आहेत, जे भूतलावर जिवंत आहेत ते सुद्धा पाहतील की येशू ख्रिस्त आलेला आहे, किंवा प्रियांनो मृत लोक जे आहेत ते घेतले गेलेले. त्यामध्येच प्रियांनो असं होणार आहे की ज्यावेळेला हे मृत घेतले जातील त्यावेळेला जिवंत विश्वासामध्ये राहिलेले लोक जे आहेत, स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारे नाही म्हणत मी इथं, परंतु प्रियांनो जे त्यांच्या अंतःकरणामध्ये पवित्र जीवन जगत आहेत, त्या काळामध्ये ज्यांनी पश्चाताप केला, पापं सोडून दिलेली आहेत आणि पवित्रतेच्या मार्गामध्ये आहेत आणि येशू आला, ते घेतले जातील मेलेले, हे सुद्धा प्रियांनो घेतले जातील. पण नामधारी जर ख्रिस्ती असतील तर प्रियांनो ते तिथंच राहतील. ते स्वतःला ख्रिस्ती म्हणवतील, कदाचित त्यांचा बाप्तिस्मासुद्धा झाला असेल, कदाचित ते चर्चचे सभासदसुद्धा असतील, त्यांनी खूप काही दान दशांश धर्म केला असेल, चांगलं कृत्य केलं असेल, परंतु पापामध्ये जर ते जीवन जगत आहेत तर ते लोक प्रियांनो घेतले जाणार नाहीत, असं मी नाही, पवित्र शास्त्र सांगत आहे. म्हणून जे मृत पावलेले लोक आहेत ते सुद्धा शेवटपर्यंत जर विश्वासामध्ये आहेत आणि मरण पावले बिचारे, तर ते घेतले जाणार आहेत. त्यांच्या मागे प्रियांनो आपण जाणार आहोत. त्याला म्हटलेलं आहे प्रियांनो मंडळीचं रूपांतर. मंडळीचं रूपांतर म्हणजे काय? खरेच मंडळीचे जे लोक आहेत ते प्रियांनो रूपांतरित होणार आहेत, बदलले जाणार आहेत. आणि त्याबद्दल प्रियांनो पवित्र शास्त्र ओरडून ओरडून सांगत आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो भूतलावरती मानवाचं रूप धारण करून आला, तुमच्या आणि माझ्या पापांसाठी वधस्तंभावरती ज्याने आपला प्राण दिला प्रियांनो, तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला, 40 दिवस सगळ्यांना दर्शन दिलं, 40 दिवसानंतर प्रियांनो स्वर्गामध्ये तो गेला आणि त्यावेळेला प्रियांनो त्याची भविष्यवाणी जी तुम्हाला आणि मला प्रियांनो त्या ठिकाणी सांगण्यात आली. जर आपण योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 3रं वचन जर काढलं तर तिथं प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. मी तुमच्यासाठी जागा तयार करत चाललोय, मी परत एकदा येणार आहे. आपल्या महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री यांच्यासारखं नाही येते प्रियांनो, त्यांचं पण वाटत आहे खूप आशा की मी परत येणार आहे, मी परत येणार आहे. कधी येतील माहीत नाही आपल्याला सुद्धा, पण येशू ख्रिस्ताचं तसं नाही आहे प्रियांनो. होय, तो परत येणार आहे. तो प्रियांनो त्याची चिन्ह जी सांगितली ती चिन्ह प्रियांनो पूर्ण झाल्यानंतर तो परत येणार आहे. आणि योहान 14वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये त्याने सांगितले की मी तुमच्यासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा तुम्हाला आपल्याजवळ घेईल, कारण जिथं मी आहे तिथं तुम्ही पण असावे. एवढंच नाही तर प्रियांनो आपण प्रेषितांची कृत्य त्याचा 1ला अध्याय आणि 11 वचन जर वाचलं तर तिथे सुद्धा येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण ज्यावेळेला झालं त्यावेळेला देवदूत तिथं आलेले आहेत. आणि काय झालेलं आहे? 10व्या वचनामध्ये म्हटलंय, प्रेषितांची कृत्य याचा 1ला अध्याय आणि 10व्या वचनात म्हटलंय, तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पहा शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. 2 पुरुष म्हणजे ते कोण होते? शुभ्र वस्त्र परिधान केलेले ते देवदूतच होते प्रियांनो. ते वर बघत होते आणि त्यांच्या जवळ ते उभे राहिले. आणि ते काय म्हणाले 11 वचनामध्ये? ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिलात? हा जो येशू तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच
तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. तो तसाच येणार आहे प्रियानो. ही त्याची भविष्यवाणी. परंतु लक्षात घ्या, तो येणार आहे, परंतु तो जमिनीवर येणार नाही आहे. इथं आत्ता पहिल्या घटनेमध्ये एवढं लक्षात राहू द्या, येशू येणार आहे मंडळीला घेण्यासाठी, आणि मंडळीसुद्धा घेतली जाणार आहे, म्हणजे त्यांचं रूपांतर होणार आहे. आणि त्यावेळेला प्रियानो येशू ख्रिस्त त्यांना घेऊन जाणार आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण 22वा अध्याय, शेवटचा अध्याय जो आहे, आणि त्याचं 20 वचनसुद्धा काय म्हणतंय, तिथं म्हटलेलं आहे, या गोष्टींविषयीची साक्ष देणारा म्हणतो, होय मी लवकर येतो. आमेन. होय मी लवकर येतो. प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. त्याच्या विशेष करून प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये त्याने शेवटचं अभिवचन दिलेलं आहे. तो म्हणतोय, होय मी लवकर येतोय, मी लवकर येतोय. ही भविष्यवाणी पूर्ण होणार आहे प्रियानो. पहिली घटना, येशू येणार आहे, मंडळीचं रूपांतर होणार आहे. दुसरी घटना प्रियानो आपण बघणार आहोत त्यामध्ये. आता ही जी पहिली घटना आहे, याबद्दल जर म्हटलं तर देवाच्या कॅलेंडरमध्ये, त्याच्या घड्याळामध्ये हे फिक्स आहे प्रियानो. ती त्याला माहीत आहे. ती तुम्हाला आणि मला कोणालाच माहीत नाही. बरेचसे सेवक याच्याबद्दल भाकीत करतात किंवा सांगतात किंवा प्रॉफसी करतात, ज्याला आपण म्हणू की हे अमुक अमुक दिवशी, अमुक अमुक वर्षामध्ये असं काय होणार आहे. असे बरेचसे खोटे प्रियानो भविष्यवाणी झालेले आहेत, आणि अजूनही काही लोक तसे प्रियानो सांगत आहेत. परंतु देवाच्या कॅलेंडरमध्ये आणि घड्याळामध्ये हे निश्चित आहे, पण तुम्हाला आणि मला अजूनही माहीत नाही ती घटना कधी होणार आहे, पण होणार आहे प्रियानो. या घटनेमधलं मुद्दामून सांगतो मी सारखं प्रियानो, तो मुद्दा लक्षात असू द्या. या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेला फक्त विश्वासणारे, ख्रिस्ती नाही म्हणणार मी, कारण त्याला 2 अर्थ झालेले आहेत, नामधारी ख्रिस्ती आणि विश्वासणारे. पण विश्वासणारे घेतले जाते. तुम्ही तिथं सर्टिफिकेट घेऊन भांडू शकत नाही, अरे मी बाप्तिस्मा घेतला, तो म्हणतो मी ओळखत नाही तुला, ख्रिस्ती असला तरी, मी एवढ्या मोठ्या मंडळीचा सभासद ओळखत नाही तो म्हणणार. म्हणून हा विशेष मुद्दा यामध्ये लक्षात असू द्या. ज्यांचं परिवर्तन होणार आहे, मंडळीचं परिवर्तन होणार आहे, रूपांतर होणार आहे, तर ते म्हणजे विश्वासणारे प्रियानो शेवटपर्यंत. आणि म्हणून सारखं आव्हान प्रियानो वचनामधून आपल्याला देखील केलं जातं, आणि दर रविवारी आपण सांगतो की पवित्र जीवन जगत राहा, कारण प्रभूचं येणं कधी होईल सांगता येत नाही. आपण त्याच्याबरोबर घेतले जाऊ का? सगळे घेतले जातील आणि आपण मागे राहू प्रियानो. अशी घटना होऊ नये म्हणून ही घटना प्रियानो लक्षात असू द्या. हे रूपांतर मंडळीचं होणार आहे. दुसरी घटना, रूपांतर झाल्यानंतर मंडळीबरोबर येशू ख्रिस्त ह्या सगळ्यांना घेऊन गेल्यानंतर दुसरी घटना इतकी भयंकर म्हटलेली आहे, संकटाचा काळ. आता संकटाचा काळ याच्यामध्ये काही लोकांचं दुमत आहे. म्हणजे संकट सुरू होण्याआधी मंडळी घेतली जाईल. काही लोक म्हणतात नाही नाही नाही, संकट सुरू झालं मध्येच संकटामधून घेतली जाईल. तिसरं मत असं आहे की ते म्हणतात नाही नाही नाही, संकट पूर्ण संपल्यानंतर मग मंडळी घेतली जाईल. आता याला तशी प्रियानो वचनंसुद्धा काही सापडतात, काही प्रियानो क्ल्यूज सापडतात. एक म्हणतात की जे म्हणतात की बाबा येशू ख्रिस्त संकटाच्या आधी मंडळीला वर घेणार आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की ती त्याची प्रिय वधू आहे, तिला असा त्रास तो देणार नाही. त्रास आणि संकट सुरू होण्याआधीच तो विश्वासणाऱ्यांना वर घेणार. दुसरे म्हणतात की नाही नाही नाही, संकटाच्या काळामध्ये आपल्याला तो वर घेणार आहे. म्हणजे संकटाला थोडंसं सामोरं जावंच लागेल, आपल्याला दुःख सोसावंच लागेल थोडंसं. म्हणजे त्या काळामध्ये, संकटाच्या काळाच्या मधल्या भागामधून ते म्हणतात घेतलं जाईल. तिसरं त्याच्यावरती प्रियानो लोक असं मत मांडतात की ते म्हणतात नाही नाही नाही, खरं सोनं भट्टीमधूनच बाहेर चांगलं निघतं.
म्हणजे भट्टीमध्ये ज्या वेळेला चांगलं घालू, खरं सोनं त्यावेळेला बाहेर निघतं, तेच महत्त्वाचं आहे. विश्वासणाऱ्यांना त्या भट्टीमधून जावं लागेल, संकटाच्या काळामधून जावं लागेल, आणि जे शेवटपर्यंत संकट संपल्यानंतर जे राहतील विश्वासामध्ये पक्के, तोपर्यंत राहतील, त्यांना प्रभू वर घेतलं. विश्वास कसा ठेवावा प्रियानो, तुमच्यावर आहे. पवित्र शास्त्र तुम्हाला कसं मार्गदर्शन करतं. पण मी म्हणत आहे प्रियानो की होय, संकटाच्या आधी मंडळी वर घेतली जाणार आहे, आणि मग संकटाचा काळ सुरू होणार आहे प्रियानो. महाभयंकर संकट आहे ते संकट प्रियानो. मी त्याचं वर्णन करणार नाही, परंतु जर आपण मत्तेकृत शुभवर्तमान याचा 24वा अध्याय जर काढलात, मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा 24वा अध्याय आणि 15 वचनापासून पुढे मी वाचत आहे. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि 15 वचनापासून म्हटलेलं आहे की दानिएल संदेष्टाच्याद्वारे सांगितलेल्या ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल. वाचकांनी हे ध्यानात आणावे. तेव्हा जे यहुद्यात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे. आता हा इस्रायल लोकांबरोबर बोलत आहे, आणि इस्रायलाच्या परिस्थितीबद्दल, त्याच्या लोकांबद्दल तो बोलत आहे बरं का. आपल्याबद्दल तो बोलत नाही आहे, लक्षात घ्या. इथं तो म्हणत आहे, तेव्हा जे यहुद्यात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे. जो धाब्यावर असेल त्याने आपल्या घरातून काही बाहेर आणण्याकरता खाली उतरू नये, आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरता माघारी येऊ नये. त्या दिवसात ज्या गरोदर व ज्या अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार. तुमचे पलायन हिवाळ्यात किंवा शब्दात दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा. तो संकटाचा काळ असा भयंकर राहणार आहे की कोणीतरी घरी येतंय, कोणीतरी धाब्यावरून खाली उतरतं, काय नाही, जिथं आहे तिथं तो म्हणतो थांबा. इतकं भयंकर संकट आहे. तुम्ही त्यांच्या हातात जर सापडलात, भयंकर परिस्थिती होणार आहे. माणसंच माणसांना, आपल्याच नातेवाईकांना सुद्धा प्रियानो ते मारू शकतात. नातेवाईक असले तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार आहेत, आणि ते जर नसतील तर प्रियानो त्यांच्यावर महासंकटाचा काळ असा म्हटलेला आहे. आणि मग तिथं म्हटलेलं आहे की तुमचे पलायन हिवाळ्यात, कारण थंडीचे दिवस आहेत, किती पळणार तुम्ही, अंग गारठून गेलेलं आहे, भयंकर थंडी वाजत आहे, किंवा शब्द दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा. त्या दिवशी तुम्ही निवांत असताल, तुम्ही आपल्या कुटुंबासमवेत असताल, शब्द दिवशी देवाच्या सान्निध्यामध्ये असताल, त्या दिवशी सुद्धा हे संकट येऊ शकतं. म्हणून तो म्हणत आहे की तुमचे पलायन हिवाळ्यात किंवा शब्द दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा. देव ऐकू शकतो ती प्रार्थना आणि तुम्हाला सहाय्य करू शकतो. 21 वचन, कारण जगाच्या प्रारंभापासून आत्तापर्यंत आले नाही व पुढे कधी येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. आत्तापर्यंत असं संकट कधी आलेलं नाही माणसावरती, आणि माणसंच आणणार आहेत प्रियांनो, ते लक्षात घ्या. 22 वचन, आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता, परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील. म्हणजे त्या संकटाच्या काळामध्ये माणूस माणसाचा असा काही सूड घेणार आहे, इतकं भयंकर कृत्य होणार आहेत. आपण काही मागील दिवसांमध्ये प्रियानो ते इराकचे इसिसचं जे कार्य आहे ते व्हिडिओ क्लिप्स बघून भयंकर वाटत होतं प्रियानो. लाईव्ह शूटिंगमध्ये माणसांची मुंडकी कापली जातात, गोळ्या घातल्या जातात, किती भयंकर वाटतं. माणसं बकऱ्यासारखी कापली जात होते. आपल्याला वाटतं हे फार मोठं संकट आहे, पण ह्याच्या आधीसुद्धा इतिहासामध्ये प्रियानो शद्रक मेषक अबेदनको अग्नीमध्ये भट्टीमध्ये त्यांना टाकलं होतं. क्रूर प्रवृत्ती तेव्हापासून आहे, माणसाची आजसुद्धा आहे, पण पुढे जाऊन इतकं भयंकर होणार आहे प्रियानो की कुठल्या प्रकारची दयामाया माणसं दाखवणार नाही आहेत ती लोक विश्वासणाऱ्यांवर. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जर देवाने हस्तक्षेप केला नसता तर तो म्हणत आहे ते दिवस कमी झाले नसते. म्हणजे ते दिवस देव स्वतः हस्तक्षेप करून कमी करणार आहे, पण ते प्रियानो भयंकरच राहणार आहे. त्याच्याबद्दल तो म्हणत आहे. आणि ते दिवस 22 वचन, आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता, परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील. निवडलेल्यांसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी प्रियानो. आणि ही दुसरी घटना लक्षात असू द्या, भयंकर अशा गोष्टींना प्रियानो सामोरं जावं लागणार आहे. 2 गोष्टी मी सांगितल्या. येशू ख्रिस्त येईल, मंडळीचं रूपांतर होईल,
मंडळीचं रूपांतर होऊन प्रियानो स्वर्गामध्ये जातील आणि इथं भयंकर संकटाचा काळ राहणार आहे. त्या संकटाचा काळ ही म्हणजे दुसरी घटना आहे. तिसरी घटना म्हणजे प्रियानो एक मोठं युद्ध होणार आहे. आर्मगिदोन ज्याला म्हटलेलं आहे प्रियानो, म्हणजे काय? एक मोठं युद्ध. तिसरी घटना मंडळीचं रूपांतर, महासंकटाचा काळ. तिसरी घटना मोठं प्रियानो युद्ध होणार आहे. आणि हे युद्ध प्रियानो कशासाठी होणार आहे माहिती आहे का? हे युद्ध इस्रायल देशासाठी होणार आहे. सर्व जगातले लोक प्रियानो इस्रायल देशावर उठणार आहेत. का तर ती इस्रायल देशाची जमीन किंवा तो देश हस्तगत करण्यासाठी सर्व राष्ट्र त्याच्यावर दबाव आणतील सुरुवातीला, आणि दबावामध्ये ते झुकणार नाहीत. आणि मग युद्ध त्या ठिकाणी प्रियानो सुरू होणार आहे. आणि पवित्र भूमी ज्याला प्रियानो यरुशलेम म्हटलं जातं आहे, ते सुद्धा त्यांच्या ताब्यामध्ये घेण्यासाठी ज्यावेळेला हे सर्व राष्ट्र उठतील, त्याच्यामध्ये एकही राष्ट्र मागं राहणार नाही बरं का. अभ्यासक असं म्हणत आहेत की होय, भारत देशसुद्धा त्यांच्यावर आक्रमण करेल, किंवा जरी डायरेक्ट आक्रमण नाही केलं तरी आक्रमण करणाऱ्यांना तो प्रियानो पाठिंबा देणार आहे. त्यामध्ये प्रियानो कदाचित अमेरिकासारखा देशसुद्धा राहणार आहे की जे आज कदाचित त्याच्या बाजूने उभे राहिलेले आहेत, त्यांचं संरक्षण करत आहेत. पण ते सुद्धा राष्ट्रप्रियानो उलटणार आहे, कारण त्यांची राजकीय परिस्थिती अशी काही घडामोडी होणार आहेत की आज त्यांना संरक्षण आहे, परंतु उद्या मात्र प्रियानो दुसरे कुठले तरी राजकीय लोक येतील, पण ते मात्र म्हणतील की नाही, ते संरक्षण काढून घ्या आणि त्यांच्यावर आक्रमण करा. आता एक मोठं युद्ध प्रियानो त्या ठिकाणी होणार आहे. आणि यरुशलेम शहर जे आहे ते हस्तगत प्रियानो केलं जाणार आहे. आता याबद्दलच्या घटना प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 6व्या अध्याय ते 19 अध्यायापर्यंत तुम्हाला सर्व प्रियानो वाचायला मिळणार आहे, कारण ह्या घटनेबद्दल तिथं वर्णन खूप केलेलं आहे. माझ्याकडे फार वेळ नाही, पण मी प्रियानो ते जास्त खोलामध्ये आज जाणार नाही. देवाची इच्छा असली पुढच्या वेळेला प्रियानो आपण ते पाहणार आहोत. परंतु हे सर्व लढाई मध्येच कुठेतरी एकदम थांबली जाणार आहे. अगदी शिगेला पोचलेली असेल, लोक आक्रमण करतील, सगळे देश त्याच्यावर आक्रमण करायला सुरुवात करतील आणि मध्येच ती थांबली जाणार आहे. ती चौथी घटना होणार आहे प्रियानो. परत एकदा मी सांगत आहे, आत्तापर्यंत आपण आता 3 घटना बघितल्या आहेत. मंडळीचं रूपांतर, दुसरी घटना आहे की रूपांतर झाल्यानंतर महासंकटाचा काळ सुरू होणार आहे इथे. तिसरी घटना म्हणजे प्रियानो युद्ध होणार आहे. आणि चौथी घटना म्हणजे अगदी अचानक या इस्रायल देशावर आक्रमण करण्याच्यासाठी ज्यावेळेला सर्व राष्ट्र उठतील, चौथी घटना होणार आहे की त्यावेळेला येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन त्या ठिकाणी होणार आहे, सेकंड कमिंग. लक्षात घ्या, पहिल्यांदा मी म्हटलं होतं प्रियानो, मंडळीचं रूपांतर होणार आहे. त्यावेळेला येशू ख्रिस्त ढगामध्येच राहणार आहे किंवा मंडळी घेतली जाणार आहे. काही व्हिडिओ क्लिप्समध्ये प्रियानो पाहिलेले आहेत की भक्ती चालू आहे, पाळक उभे आहेत आणि मग मंडळीतले लोकसुद्धा बसलेले आहेत आणि नुसतेच कपडे पडलेले आहेत तिथे. काही लोकांचे नुसते कपडे पडलेत, ते निघून गेले. काही लोक गाड्या चालवत आहेत आणि माणसं निघून गेली. विमान चालवत आहेत, पायलट्स, पॅसेंजर बसलेले आहेत, काही लोक निघून गेलेले आहेत. ती पहिली घटना राहणार आहे प्रियानो, लोकांना घेऊन जाणार आहे. आता जे म्हणत आहे प्रियानो, चौथी घटना, यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, परंतु त्याच्या सैन्यानिशी प्रियानो तो येणार आहे. आणि हे जे सर्व राष्ट्र आता इस्रायल देशावर उठलेले आहेत, यरुशलेम भूमी, पवित्र भूमी घेण्यासाठी प्रियानो त्यांची सुरुवात झालेली आहे किंवा युद्ध सुरू झालेलं आहे, अचानक ते थांबलं जाणार आहे, कारण येशू ख्रिस्त तिथे येणार आहे आणि सर्वांना प्रियानो आपल्या सैन्यानिशी त्यांचा नायनाट करणार आहे. ही घटना प्रियानो किंवा याच्याबद्दलचं वचन प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 19वा अध्याय आणि त्याचं 11 वचन काय म्हणतं बघा. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 19वा अध्याय आणि 11 वचन म्हटलेलं आहे, नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला, तो पहा एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्यायनिवाडा करतो व लढतो. पुढे म्हटलेलं आहे प्रियानो, आपण डायरेक्ट 14 वचन वाचूया. स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलमे अंगावर घालून त्याच्या मागे चालत होती.
येशू ख्रिस्त सैन्यानिशी येतोय बरं का. 16 वचन वाचूया प्रियानो. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे. हा सैन्यानुसार येतोय प्रियानो. सैन्य घेऊन ह्या देशांवरती आक्रमण करतोय. आता यामध्ये थोडंसं बारकाईने अभ्यास केला तर प्रियानो, नंतर आज ज्याला रशिया म्हणतात, गोग आणि मगोग म्हणून तिथं वर्णन केलेलं आहे, त्याचासुद्धा नायनाट होणार आहे. सर्व राष्ट्रांचा नायनाट होणार आहे. जे इस्रायलाच्या विरुद्ध उठणार आहेत त्या सगळ्यांचा नायनाट होणार आहे. आणि येशू ख्रिस्त त्यावेळेला सैन्य घेऊन ज्यावेळेला तो येईल त्यावेळेला तो भूतलावरती पाय ठेवणार आहे प्रियानो. म्हणजे ही जी चौथी घटना आहे, यरुशलेममध्ये प्रियानो तो पाय ठेवणार आहे. आणि त्याच्याबद्दल भविष्यवाणी प्रियानो जकर्याने केलेली आहे. जर आपण जकर्याचं पुस्तक त्याचा 14वा अध्याय जर काढलात, जकर्या याचा 14वा अध्याय आणि प्रियानो त्याचं 3रं वचन मी वाचत आहे. 3रं, 4थं आणि 9 वचन वाचूया. त्याची भविष्यवाणी काय? जकर्या 14वा अध्याय आणि 3रं वचन. तेव्हा परमेश्वर पुढे सरसावेल. पूर्वी युद्धाच्या दिवशी ज्या प्रकारे त्याने युद्ध केले त्या प्रकारे त्या राष्ट्रांबरोबर तो युद्ध करील. आणि मग प्रियानो 4थं वचन म्हटले, आणि त्या दिवशी यरुशलेम समोर पूर्वेस असलेल्या जैतुनाच्या झाडांच्या डोंगरावर त्याचे पाय लागतील. तेव्हा जैतुनाच्या झाडांचा डोंगर पूर्व पश्चिम दुभागून मध्ये एक मोठे खोरे उत्पन्न होईल. अर्धा डोंगर उत्तरेकडे व अर्धा डोंगर दक्षिणेकडे जाईल. 9 वचन प्रियानो आपण वाचूया. त्यामध्ये म्हटले, तेव्हा परमेश्वर सर्व पृथ्वीवर राजा होईल. त्या दिवशी परमेश्वर तेवढा व त्याचे नाव तेवढे राहील. दुसरं कोणी राहणार नाही. त्या दिवशी परमेश्वर आणि तो राजा भूतलावरती तो एकटाच राहणार आहे, दुसरं कोणी राहणार नाही. ही चौथी घटना लक्षात घ्या. परत एकदा क्रम. येशू ख्रिस्त येईल, मंडळीचं रूपांतर, महासंकटाचा काळ. या महासंकटाच्या काळामध्ये 3रं म्हणजे प्रियानो मोठं युद्ध होणार आहे. आणि युद्ध सुरू झाल्यानंतर 4थं प्रियानो मुद्दा जो आहे किंवा टप्पा जो आहे, घटना जी आहे ती, येशू ख्रिस्त अचानक रीतीने स्वर्गामधून सैन्यानिशी येणार आहे. आणि हे सर्वजण प्रियानो त्याच्यावरती किंवा ह्या सैतानाचा जो प्रियानो हे जे युद्ध आहे याच्यावरती ते आक्रमण प्रियानो केलं जाणार आहे. आणि येशू ख्रिस्ताने याच्याबद्दल सुद्धा म्हटलेलं आहे. जरी आपण जकर्याच्या पुस्तकामधून पाहिलं तरी मत्तेकर शुभवर्तमान 24वा अध्याय आणि 29 वचनापासून 29 आणि 30 वचन फक्त आपण वाचूया. त्या दिवसातील संकटानंतर लगेचच सूर्य अंधकारमय होईल, चंद्रप्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील व आकाशाची बळे डळमळतील. 30वं वचन. तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल. मग पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करतील आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. आता प्रियानो त्याचं खरंच दुसरं आगमन जे आहे ते या ठिकाणी झालं आहे. पहिलं रूपांतर आहे, पहिली घटना. आणि जी चौथी घटना आहे त्यामध्ये प्रियानो खुद्द प्रभू येशू ख्रिस्त सैन्य घेऊन भूतलावरती जैतुनाची झाडं असलेल्या डोंगरावरती, त्याला माउंट ओलिव्ह म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये, तिथं तो येणार आहे. 4 घटना झाल्या. 5वी घटना काय होणार आहे प्रियानो? येशू ख्रिस्त आल्यानंतर त्याचं राज्य सुरू होणार आहे. आता त्याला म्हटलेलं आहे प्रियानो मिलेनियल रेन. त्याचं राज्य त्या ठिकाणी सुरू होणार आहे. ख्रिस्ताचं किंवा मसिहाचं राज्य त्या ठिकाणी सुरू होणार आहे भूतलावरती आणि ते सुद्धा पृथ्वीवरती प्रियानो. सैतान हा बंड करणारा आहे. तो प्रियानो निश्चितच त्या लढाईमध्ये प्रियानो धरला जाणार आहे. त्याचा पराजय देखील होणार आहे आणि त्याचं त्या ठिकाणी नाश देखील प्रियानो ठरलेला आहे. कारण प्रियानो पराजय तर महत्त्वाचा आहे, पण पुढे जाऊन प्रियानो असं पण म्हटलेलं आहे की त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेम हे त्याचं
प्रियांनो मुख्य स्थान असणार आहे आणि तिथून तो प्रियांनो राज्य करणार आहे. सर्व लोक प्रियांनो इस्रायलाचे यरुशलेममध्ये परत एकदा एकवट होणार आहेत. तिथं शांती असणार आहे, समृद्धी असणार आहे, कुठल्या प्रकारचं मग युद्ध नसणार आहे, कुठल्याही प्रकारे प्रियांनो सैनिकांचं ट्रेनिंग राहणार नाही, महामारी तिथं राहणार नाही, रोगराई राहणार नाही, कुठल्याही रीतीने प्रियांनो हिंस्त्र गोष्टी किंवा वाईट गोष्टी अशा तिथं होणार नाही, गरिबी राहणार नाही आहे, कुठल्या प्रकारचं प्रियांनो रिझर्वेशन आरक्षण कोणाचं राहणार नाही, सर्व लोक एकसारखे त्या ठिकाणी राहणार आहेत. याच गोष्टीला प्रियांनो मग आपण म्हणूया की जे प्रियांनो आपण म्हणत आहोत तुझे राज्य येऊ, प्रभूच्या प्रार्थनेमध्ये तुझे राज्य येऊ आणि जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर हो, प्रियांनो ही ती थोडीशी घटना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजून एक पुढे प्रियांनो मी सांगेल की पुढे काय काय घडणार आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं बाळ म्हणून ज्यावेळेला तो आला प्रियांनो, मानवाचं रूप धारण करून आला, त्यावेळेला देवदूतांनी जी भविष्यवाणी केली होती ती भविष्यवाणी प्रियांनो आपण वाचूया. ती आत्ता कुठं पूर्ततेस येणार आहे. काय म्हणत आहे? ज्यावेळेला बालक म्हणून येशू ख्रिस्त आला होता भूतलावरती, त्यावेळेला प्रियांनो लूक वर्तमान याचा 2रा अध्याय आणि त्याचं 13 आणि 14 वचन म्हटले, इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूतांजवळ अकस्मात प्रगट झाला. स्वर्गातील सैन्यांचा समुदाय, ऑलरेडी तिथं सैन्य आहे देवबापाचं आता प्रियांनो, त्यावेळेला सुद्धा आलं, आतासुद्धा येणार आहे. म्हणजे ही आपण जी घटना वाचत आहोत त्यावेळेला सुद्धा ती येणार आहे. आणि तिथं म्हटलं की अकस्मात ते देवदूतांजवळ प्रगट झाले आणि देवाची स्तुती करत काय म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती असो. खरी शांती या ठिकाणी प्रियांनो मिळणार आहे. आता हे संपूर्ण येशू ख्रिस्ताचं राज्य 1000 वर्षापर्यंत राहणार आहे प्रियांनो. ही 5वी घटना. मी वारंवार क्रम सांगत आहे. मंडळीचं येशू ख्रिस्ताचं येणं, मंडळीचं रूपांतर 1, नंबर 2 महासंकटाचा काळ, आणि नंबर 3 तिसरं म्हणजे प्रियांनो युद्ध होणार आहे. 4थं येशू ख्रिस्ताचं अकस्मात येणं आहे. आणि प्रियांनो त्यानंतर 5वं म्हणजे आपण बघत आहोत की त्याचं राज्य सुरू होणार आहे. 6वी घटना प्रियांनो आता काय होणार आहे, त्याला सैतानाला तिथं पराभूत केलं जाणार आहे, कैदेमध्ये ठेवलं जाणार आहे. पण आता मात्र 6वी घटना अशी होणार आहे की त्यामध्ये सैतानाला प्रियांनो थोडा वेळ सोडलं जाणार आहे आणि मग त्याला नरक अग्नीच्या कुंडामध्ये टाकलं जाणार आहे. थोडा वेळ सोडलं जाणार आहे. आणि वचन काय सांगते प्रियांनो, जर प्रकटीकरणाचं पुस्तक आपण जर काढलं, प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 20वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन, तिथं म्हटलेलं आहे, ती 1000 वर्ष संपल्यावर सैतानाला कैदेतून बंधनमुक्त करण्यात येईल. 1000 वर्ष संपल्यानंतर विश्वासणारे जे घेतले गेलेले आहेत पहिल्या घटनेमध्ये 1000 वर्षापर्यंत राज्य करणार आहेत. आणि मग प्रियांनो ह्या घटनांमध्ये पृथ्वी तलावर होणार आहे. परंतु ह्या 6व्या घटनामध्ये बद्दल लिहिलेलं आहे की आता सैतानाला परत एकदा थोडा वेळ सोडलं जाणार आहे आणि तो त्याच्या काही प्रियांनो गोष्टी हालचाली करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण पुढं 8वं वचन काय म्हणत आहे, आणि तो पृथ्वीच्या 4 कोपऱ्यातील गोग व मगोग या राष्ट्रांना ठकवण्यास व त्यांना लढण्यासाठी एकत्र करण्यास बाहेर येईल. त्याची संख्या समुद्राच्या वाळू इतकी होईल. तो परत एकदा प्रयत्न करणार आहे. तो त्याच्या लोकांना प्रियांनो तयार करणार आहे. परंतु प्रियांनो त्याचा नाश हा ठरलेला आहे. काय म्हटले पुढं 9 वचन, त्यांनी पृथ्वीच्या विस्तारावर फिरून पवित्र जनांची छावणी व प्रिय नगर वेढले. तेव्हा देवापासून स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने त्यांना खाऊन टाकले. 10वं वचन,
त्यांना ठकवणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. त्यात ते श्वापद व खोटे संदेष्टे आहेत. तेथे त्यांना रात्रंदिवस युगानयुग पीडा भोगावी लागेल. आधी त्याचा पराजय केलेला आहे, त्याला धरण्यात आलेला आहे. परंतु 6व्या घटनामध्ये प्रियांनो म्हटलेलं आहे की त्याला सोडवलं जाईल. तो परत एकदा त्याचं शेपूट जे आहे, ज्याला म्हणू आपण प्रियांनो की जिवंत राहिलेलं आहे थोडा वेळ, ते हलवण्याचा प्रयत्न करेल. परंतु स्वर्गातून अग्नी येईल आणि ते भस्म केलं जाईल. आधी प्रियांनो सैतान हा नष्ट केला जाणार आहे. आता 7वी घटना काय आहे, तर 7वी घटना आहे जजमेंट, फायनल जजमेंट. न्याय होणार आहे. कुणाचा न्याय होणार आहे? जे आता बाकीचे लोक प्रियांनो राहिले होते. म्हणजे पुनरुत्थान ज्या वेळेला प्रियांनो झालं लोकांचं, म्हणजे येशू ख्रिस्त पहिल्या घटनेमध्ये आला, विश्वासणारे जे मेले होते ते घेतले जातील, जिवंत असतील ते सुद्धा घेतले जातील, बाकीचे जे लोक इथं राहतील त्यांचा, आणि प्रियांनो बाकीचे जे मेलेले झोपलेले आहेत अजून, ते सुद्धा आता उठतील. या जिवंत असलेल्या आणि मेलेल्या असलेल्या वाईट लोकांचा न्यायाचा दिवस प्रियांनो त्या ठिकाणी येणार. हा घटनाक्रम प्रियांनो आपल्या लक्षात असू द्या. पहिल्यांदा विश्वासणारे मेलेले आणि जिवंत घेतले जातील. आता आपण काय म्हणत आहे, न्यायाचा दिवस मेलेले वाईट लोक आणि जिवंत वाईट लोक यांचा न्याय प्रियांनो त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्याबद्दल प्रियांनो प्रकटीकरणाच्या पुस्तकातच आपण 20वा अध्याय आणि 5वं वचनामध्ये म्हटलेलं आहे, मृतांपैकी बाकीचे लोक 30,000 वर्ष पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाही. लक्षात घ्या, 1000 वर्ष विश्वासणारे राज्य करणार आहेत देवबापाबरोबर, येशू ख्रिस्ताबरोबर. आणि मग म्हटलेले 5व्या वचनामध्ये मृतांपैकी बाकीचे लोक 30,000 वर्ष पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत. ते पण जिवंत होतील, पण नंतर होतील न्यायाच्या दिवसासाठी. हेच पहिले पुनरुत्थान. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता चालणार नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्यांच्याबरोबर 1000 वर्ष राज्य करतील. 12 वचनामध्ये प्रियांनो तिथं म्हटलेलं आहे, मग मृत झालेल्या लहान थोरांना मी देवाच्या राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले, ते जीवनाचे होते. आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे ठरवण्यात आलेला आहे. न्यायाचा प्रसंग 15 वचन देखील म्हणते शेवटचं, त्यामध्ये ज्या कोणाचे नाव आता जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला जाईल. संपलं सगळं, दी एंड. आता काही नाही तिथं. पण तोपर्यंत प्रियांनो हे मृत लोक जे आहेत, दुष्ट वाईट लोक आहेत, ते तसेच प्रियांनो झोपलेल्या स्थितीत राहणार आहेत. त्यांना उठवण्यात येईल, पण ते डायरेक्ट न्यायासाठी प्रियांनो. 6 घटना प्रियांनो आपण बघितल्यात. 7वी घटनासुद्धा आपण बघितली, न्यायाचा दिवस. आणि 8वी घटना म्हणजे इथून पुढे देवबापाचं राज्य. म्हणजे काय, नवीन पृथ्वी आणि नवीन आकाश देवबाप आता हे घडवणार आहे. त्या लोकांसाठी नवीन पृथ्वी आणि नवीन आकाश अनंत काळासाठी प्रियांनो ते पुढे राहणार आहे. आणि त्याबद्दलचं प्रियांनो वर्णन जे आहे ते 21व्या अध्यायामध्ये, प्रकटीकरण 21वा अध्याय 1 वचन म्हटलेलं आहे, नंतर मी नवे आकाश व नवीन पृथ्वी पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगरी व नवीन यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेली होती. आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी, पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. त्याच्याबरोबर देव आपली वस्ती करील. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. 5वं वचन, तेव्हा राजासनासमोर बसलेले म्हणाले, पहा,
मी सर्व गोष्टी नवीन करतो, ते म्हणाले लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत. ह्या गोष्टी विश्वसनीय आहेत आणि सत्य आहेत, या होणारच प्रियानो. 8 क्रम, 8 घटना आपण वेगवेगळ्या रीतीने पाहिलेले आहेत प्रियानो. परत एकदा मी सांगेन, मंडळीचं प्रभू येशू ख्रिस्त ढगामध्ये येणार आहे. मंडळीचं रूपांतर मेलेले जिवंत विश्वासणारेच फक्त घेतले जातील. त्यानंतर प्रियानो महासंकटाचा काळ इथे सुरू होणार आहे. भयंकर असं वातावरण राहणार आहे. तिसरी घटना असणार आहे की मोठं युद्ध प्रियानो सुरू होणार आहे, ज्याला अर्मगिदोनचं युद्ध म्हटलेलं आहे. चौथी घटना म्हणजे अचानक हे युद्ध थांबवलं जाईल, कारण येशू ख्रिस्त आता तिथं स्वर्गातून त्याच्या सैन्यांबरोबर येणार आहे. ही चौथी घटना राहणार आहे. पाचवी घटना, या सगळ्यांना प्रियानो उद्ध्वस्त करून सैतानाला तो ताब्यामध्ये ठेवेल आणि प्रियानो त्याचं राज्य 1000 वर्षाचं राज्य सुरू होणार आहे. सहावी घटना, थोडा वेळ सैतानाला सोडलं जाणार आहे. तो त्याचा प्रयत्न प्रियानो करणार आहे बाकीच्या लोकांना प्रियानो त्या ठिकाणी उठवण्याचा, परंतु वरून स्वर्गातून अग्नी येईल, तो भस्म केला जाईल. ती सहावी घटना. सातवी घटना, न्यायाचा दिवस. जे आता मेलेले वाईट लोक होते आणि उरलेले वाईट लोक आहेत, यांचा प्रियानो न्यायाचा दिवस होणार आहे. ती सातवी घटना. आणि आठवी घटना म्हणजे नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी परमेश्वर बनवणार आहे आणि त्याच्या लोकांना प्रियानो त्या ठिकाणी कायमचं वास्तव्य मिळणार. ही प्रियानो लक्षात घ्या, दंतकथा नाही आहे. हे कसं होईल आणि काय होईल, आत्तापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या बद्दल किंवा भविष्यवाणी ज्या आहेत जुन्या करारातल्या, त्या पूर्ण होत आलेल्या आहेत. मी सुरुवातीला ते सांगितलं. आणि ह्यासुद्धा घटना पुढं होणार आहेत, किंबहुना लवकरच होतील प्रियांनो. आपल्याला स्वतःला तयारी करून घ्यायची प्रियांनो. काही लोक म्हणतील की 2021 वर्षापासून हे लोक सगळं सांगत आहेत असे, पण प्रियानो लक्षात घ्या, त्या विश्वासामध्ये ते तसे जर राहिले आणि मरण पावले, तर येशू ख्रिस्त ज्या वेळेला येईल ढगामध्ये, त्यावेळेला प्रियानो त्यांचं रूपांतर होणार आहे. जर आपण प्रियानो कुठल्याही पापामध्ये राहत असू आणि अचानक जर ख्रिस्त आला ढगामध्ये, किंवा आपलं जीवन जर ह्या भूतलावर संपलं, तर प्रियानो रूपांतर आपलं होणार नाही. आपण 1000 वर्षापर्यंत झोपलेलं राहू आणि डायरेक्टच न्यायासनासमोर उभं राहू आणि मग अग्नीच्या कुंडामध्ये ढकलले जाऊ. आणि म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्याने प्रभूच्या सान्निध्यामध्ये दरवेळेला असणं गरजेचं आहे. चोरासारखी शेवटच्या घटनेची वाट बघू नका की येशू ख्रिस्ताने त्याला शेवटच्या घटनेला वाचवलेलं आहे. तुम्हाला आणि मला माहीत नाही प्रियानो शेवटची घटना कुठली आहे. चोराला माहिती होतं आता इथून पुढं मी मरणार आहे, मरणाच्या आधी मी कबूल करावं, पण सगळ्यांनाच ती कल्पना येईल असं माहीत नाही. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांनी प्रभूमध्ये सदैव जगत राहावं. त्याने जे सांगितले प्रियानो, जसं मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र राहा, हे तुमचं आणि माझं कर्तव्य एवढंच आहे प्रियानो. बाकी सर्व घटना ज्या आहेत आपल्याला प्रियानो नंतर देव स्वतः दाखवणार आहे, पाहायला त्या मिळणार आहेत. मी तुम्हाला 8 घटनेचा हा सांगाडा दिलेला आहे प्रिया. हा सांगाडा म्हणतो मी, कारण आता देवाची वचनं जी आहेत, तुम्ही ज्या ज्या वेळेला वाचताल दुसऱ्या आगमनाबद्दल किंवा भविष्यवाणीबद्दल, त्या घटना कोणत्या पायऱ्यांमध्ये त्या टाकायच्या आहेत हे तुमच्या आता लगेच लक्षात येईल. या 8 गोष्टी प्रियानो कायम लक्षात राहू द्या. याचमध्ये प्रियानो सर्व काही होणार आहे. मी मगाशी जसं म्हटलं प्रियानो की काही लोक फक्त एका गोष्टीवरती दुमत करतात की छळाच्या आधी मंडळी घेतली जाईल, छळामध्ये घेतली जाईल किंवा छळानंतर घेतली जाईल, फक्त इथंच प्रियानो दुमत आहे. पण ह्या सगळ्या 8 घटना मात्र तशाच्या तशा होणार आहेत प्रियानो. आणि म्हणून गोंधळून जाऊ नका. प्रगटीकरणाचं पुस्तक वाचत असताना सुद्धा ह्या पायऱ्या लक्षात राहू द्या. या 8 पायऱ्यांमध्येच हाच एक सांगडा आहे की तुम्ही कुठलंही वचन वाचा, हे नक्की कुठल्या बॉक्समध्ये किंवा कुठल्या घटनेमध्ये फिट होतं हे तुम्हाला लगेचच प्रियानो समजून येणार आहे. आणि देवबाप ते वचन वाचत असताना तुम्हाला सहाय्य करणार आहे त्याच्या आत्म्याच्याद्वारे की पुढील गोष्टी कशा होणार आहेत ते समजण्यास मदत होईल. काही लोकांचं म्हणणं असतं की प्रगटीकरणाचं पुस्तक फार कठीण आहे, भविष्यवाणी काय होणार आहे, कसं होणार आहे.
प्रियानो, काही कठीण नाही. दे बाप तुम्हाला त्यामधून सहाय्य करेल. काही वचनं कदाचित एकदम उलगडा होणार नाही, परंतु जर तुम्ही बसून वाचलं आणि ह्या घटना जर तुम्ही लिहून घेतलेल्या आहेत, तर प्रियानो, विश्वास ठेवा, यापुढे होणार आहेत. तुम्ही लिहून नाही घेतलं, यूट्यूबवरती अपलोड केल्यानंतर परत एकदा नीट ऐका आणि प्रियानो, ही वचनं जी आहेत तुम्हाला चांगल्या रीतीने आशीर्वादित आणि प्रभूच्या दुसऱ्या आगमनासाठी स्वतःची आणि आपल्या घरातल्या प्रियजनांची आणि बाकीच्या मित्रगणांची देखील प्रियानो तुम्ही तयारी करू शकता. विश्वास आहे येशू ख्रिस्ताचं आगमन लवकरच होईल आणि त्या तयारीमध्ये कदाचित आज, उद्या नाही, आज या वेळेला जर झालं तर मी तयार आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आणि त्या प्रकारे प्रियानो, दरवेळेला प्रत्येक पाऊल आपल्या जीवनातलं, ते प्रत्येक निर्णय त्या प्रकारे घेण्यास तुम्हाला देव सहाय्य करू. प्रार्थना करूया. थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही तुझे आभार मानत आहोत या सुंदरशा वेळेसाठी. आणि विशेष करून प्रभू परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करत आहोत की प्रभू, हे तुझं वचन जे आहे ते समजण्यास आम्हाला तू सहाय्य कर. यामध्ये प्रभू परमेश्वरा, सर्व काही गोष्टी प्रभू तू आम्हाला खरोखर समजण्यासाठी दिलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारे प्रभू परमेश्वरा आम्हाला जर समजलं नसेल तर समजण्यास प्रभू तुझ्या आत्म्याद्वारे तू मदत कर. आज विशेष करून जी मंडळी प्रभू परमेश्वरा तुझं वचन ऐकत आहेत, त्यांना धैर्य, शक्ती, सामर्थ्य दे. पवित्र शास्त्र जे आमच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे प्रभू, आज त्यावरती मनन करून खरोखर पुढील घटना, पुढील प्रभू गोष्टी समजण्यास प्रत्येकाला तुझ्या आत्म्याने तू चालव. आज मंडळीतील सर्व लहान थोर प्रियजनांना तुझ्या पवित्र हातात देत आहोत. आम्ही विशेष करून बंधू अमित मकासरे यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. बापा, तुझी कृपा दया दे. यावेळेला आमच्या भावाला जे काही थंडी ताप आलेला आहे, भयंकर अशा प्रभू वेदना होत आहेत, त्या सर्व आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो. प्रभू, आमच्या भावाला तू स्पर्श करावा. डॉक्टरांनी जे काय औषधोपचार दिलेले आहेत प्रभू, ते आशीर्वादित कर. कुठल्याही प्रकारचं प्रभू परमेश्वर व्याधी लागू देऊ नकोस, परंतु प्रभू तुझ्यावरती प्रभू परमेश्वर त्याचा विश्वास आहे आणि निश्चितच प्रभू तू त्याला स्पर्श करत आहे. यासाठी आम्ही तुझे आधीच आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. त्याच्या घरातील प्रियजनांना प्रभू परमेश्वर, कुटुंबाला देखील आपल्या हातामध्ये घे. त्यांनाही प्रभू परमेश्वर तू सुरक्षित असं ठेव. विश्वास आहे प्रभू तुझ्या सर्व प्रिय मंडळीला प्रभू तुझ्या आत्म्याने प्रभू तू सहाय्य करशील. आणि विशेष करून ह्या भयंकर अशा वातावरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन याकडेच फक्त लक्ष लावण्यास आम्हाला तू मदत कर. प्रभू, जगातल्या गोष्टी आहेत त्या प्रभू आम्ही नाही, तर प्रभू ते तुझ्या नियंत्रणामध्ये आहेत. आम्ही आमचं जीवन तुझ्या पवित्र हातात सादर करावं आणि पवित्रतेच्या मार्गामध्ये चालावं. यासाठी प्रत्येक लहान थोरांना प्रभू, जे विश्वासणारे आहेत आणि जे प्रभू अजूनही ज्यांनी विश्वास ठेवला नाही, त्या सर्वांची प्रभू परमेश्वर तू भेट घेऊन सहाय्य कर. मान, सन्मान, गौरव प्रभू आम्ही तुला देत. लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तरी बापा, आमेन. प्रभूची प्रार्थना म्हणूया प्रियांनो आपण. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर, विशेष करून त्याचं दुसरं आगमन होऊस तर तुम्हाला सहाय्य करू. आमेन. काल, आज, सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम, सर्व बदलते तरी येशू सारखा. आमेन.
सर्वांचे आभार, धन्यवाद जॉईन झाल्याबद्दल. प्रियांनो, आपल्या चर्चच्या यूट्यूब चॅनलवरती कालच्या दिवशी एक क्लिप टाकलेली आहे. कृपा करून ती निश्चित सर्वांनी पाहिलीच असेल. नसेल पाहिली तर बघा. इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, हॅलोड बी दाय नेम, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. प्रार्थनेबद्दल क्लिप आहे आणि पाळकीनबाईंनी ती तयार केलेली आहे. तुम्ही पहा आणि इतरांना देखील पाहायला शेअर करा. आणि निश्चितच प्रियांनो, त्यामधून आणखीन जी पुढची श्रृंखला आहे तुम्हाला ती पाहायला मिळणार आहे. सो देवबाप तुम्हाला सहाय्य करो. आपली भेट पुन्हा एकदा आज संडे स्कूलची 6 वाजता मीटिंग राहणार आहे. आणि उद्याच्या दिवशी प्रियांनो, सोमवारच्या दिवशी 2 गोष्टी आहेत. ते म्हणजे सोमवारची तरुण संघाची सभा आहे आणि 7 वाजताच प्रियांनो पंच मंडळाची देखील सभा राहणार आहे. त्याच रीतीने बुधवारी बायबल स्टडी आहे. अजूनही आपण निर्गम पुस्तक बघत आहोत. शुक्रवारी प्रियांनो महिलांची सभा राहणार आहे. आणि SNBCचे क्लासेस मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार राहणार आहे. तर निश्चित सर्वांनी यामध्ये भाग घ्यावा विनंती. धन्यवाद. काळजी घ्या. सुरक्षित राहा.